नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा आढावा घेतोय आणि या निवडणुकीचा आढावा घेत असताना आज आपण घोडेगाव या ठिकाणी आहोत. आंबेगाव पंचायत समितीमधील घोडेगाव पंचायत समिती गणाची निवडणूक मोठी रंगतदार होते. या निवडणुकीमध्ये माजी आमदार भिडे अण्णा काळे यांचे नातू कपिल काळे शिवसेना पक्षाकडून उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती कैलासबुवा काळे हे घड्याळच्या चिन्हावर लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत. ही रंगतदार लढत होत असताना आता आपणा समवेत माजी आमदार भिडे अण्णा काळे यांचे चिरंजीव जयसिंग काका काळे आहेत. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नक्की राजकारणापासून दूर असणारे आणि समाजकारण करणारे भिडे अण्णा काळे यांचे कुटुंब आता मात्र राजकारणात काय येतंय आणि त्यांना राजकारणात काय यावं वाटलं. माजी आमदार भिडे अण्णा काळे यांची तालुक्यामध्ये कामे काय होती आणि त्या कामाच्या जोरावर त्यांच्या घरातील उमेदवार कपिल काळे यांना घोडेगावकरांनी का निवडून दिलं पाहिजे, आदी बाबींवर चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. काका नमस्कार. निवडणूक पंचायत समिती जाहीर झालेली आहे. तुमचं कुटुंब राजकारणापासून काहीसं दूर होतं, समाजकारणात आग्रही होतं, मात्र आता घोडेगाव पंचायत समितीमध्ये तुम्ही लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय का घेतला आहे आणि तुमच्या कुटुंबाचा वारसा कसा आहे, भिडे अण्णा काळे यांनी कामं कशी केली होती आणि तुम्ही समाजकारण कसं करता? साधारण 1975 पासून मला थोडं राजकारण समजायला लागलं. माझे वडील पंचायत समितीचे उपसभापती होते. 72च्या दुष्काळानंतर त्यांनी ह्या तालुक्यात उपसभापती म्हणून खूप चांगलं असं काम केलं. लोकांमध्ये घरोघरी जाऊन ते फिरले आणि त्याचाच परिणाम म्हणून 1978 साली आमदारकीची निवडणूक झाली. त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं आणि ते 1978 साली ह्या आंबेगाव मतदारसंघात निवडून आले. त्याच्या अगोदर तालुक्याचे माजी आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील होते. 67-71 नंतर 71 ते आदरणीय कैलासवासी किसनराव बानखिले होते. 78 साली भिडे काळे आमदार झाले आणि तेव्हापासनं मला ह्या राजकारणात इंटरेस्ट होता. मी BSc ॲग्री झालेलो आहे, MBA झालेलो आहे. तेव्हापासनं मी ह्या राजकारण बारकाईने बघत होतो. आता स्वभाव आणि संस्कृती आणि संस्कार यामुळं आम्ही असं सक्रिय असं जास्त झालेलं नाही. आमचा कोणताही भाऊ सक्रिय झाला नाही किंवा आमची जी मुलं आहेत ती पण सक्रिय झाली नाही. पण राजकारणात पडद्यामागून तर हालचाली करत असाल? पडद्यामागून मी हालचाली करत होतो. माझे वडील आमदार होते. ते अण्णांचा काही पत्रकार असेल, मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रकार असेल, मंत्र्यांबरोबर पत्रकार असेल, त्यावेळेला काही एवढं फॅसिलिटी नव्हत्या आमदारांना पत्रव्यवहार करायला. त्यांना PA नसायचे, काय नसायचे. पत्रव्यवहार म्हणून मीच आपला जरा आता थोडासा ग्रॅज्युएट झालेला शिक्षणात असल्यामुळं अण्णा मला पत्र सांगायचे ड्राफ्टिंग करायला. ते सांगायचे. रात्र आम्ही बसायचं, पत्र लिहायचं, मुख्यमंत्र्यांना लिहा, बाकी मंत्र्यांना लिहा, तालुक्यात अधिकाऱ्यांना लिहा, सर्व पत्रव्यवहार अण्णा माझ्या हातातून करून घ्यायचे. त्यामुळं मला बारीक सारीक प्रश्नांची त्यावेळेपासून जाण होती आणि म्हणून कोणते प्रश्न होते आणि ते कसे सोडवले? त्यावेळेला डिंबे धरण 1978 साली शरद पवार ज्यावेळेला पहिले मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमचे अण्णा आणि जिल्ह्यातले सर्व आमदारांना सांभाळायचं काम आमच्या वडिलांनी केलं. ते एक सिनियर होते. सर्व तळागाळात त्यांचा संपर्क होता. भजन कीर्तनात रमणारे होते. शरद पवारांच्या रामटेक बंगल्यावर सुद्धा ते तिथं भजन करायचे. ज्यावेळेला हे सर्व 38 आमदार ज्यावेळेला पुलत सरकार स्थापन झालं पहिल्यांदा त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्या वडील असेल, याचे भेगडे साहेब असतील किंवा जयदेव साहेब असतील, पुण्यातले मते असतील, त्यांच्याबरोबर हे खेळमेळीने त्यांनी पवार साहेबांना पहिल्यांदा साथ दिली. पहिला मुख्यमंत्री कसं काय आणि डिंबे धरणाचं काय झालं, अण्णांचं एवढं ते काम पाहून ते राम कांडगे होते. राम कांडगे अजूनही हयात आहेत. त्यांना जरी तुम्ही विचारलं का बाबा भिडे काळ्यांबद्दल पवार साहेबांचं भावना कशा होत्या, म्हणले भिडे काळे आपल्यासाठी एवढं काही करतात, त्यांना काहीतरी द्यायचे, त्यांची अपेक्षा होती. त्यांचं शिष्टमंडळ आलं तर त्यांना राज्यमंत्री करा म्हणून, पण त्यांचं आपण करू शकलो नाही कारण पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आणि बाकीच्यांना आपल्याला मंत्रिपद द्यायला लागेल म्हणून. आणि मग त्यापोटी त्यांनी डिंबे धरणांचं भूमिपूजन पहिल्यांदा गोविंदराव
पाटबंधारे मंत्री होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळेला 1978 साली डिंबे धरणाचं भूमिपूजन झालं. त्यानंतरसुद्धा आपलं उजव्या कालव्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उजव्या कालव्याचं काम अण्णांनी खूप असं केलेलं आहे. तालुक्यात सिंचन व्यवस्था उभी राहावी याच्यासाठी बीडी अण्णांचं महत्त्वाचं योगदान आहे. सिंचन व्यवस्था उभी राहण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. मंचरला ज्यावेळेला पाणी पुरवठा पाणी विकत घ्यायला लागायचं त्यावेळेला पहिल्यांदा अण्णांनी सुलतानपूरचा बंधारा बांधून मंतरच्या पाणी पुरवठ्याची योजना केली. तिथून पुढे तरी मंतरचा प्रश्न थोडाफार प्रमाणात सुटला. दिलीपराव वळसे पाटील आमदार होतपर्यंत त्यांनी तालुक्याचे जे अध्यक्ष होते पक्षाचे दत्तात्रय वळसे पाटलांबरोबर काम केलं. दत्तात्रय वळसे पाटील आणि बीडी अण्णा काळे यांनी 1978 पासून नंतर काही काँग्रेसकडं आमदार झाला नाही. विरोधी किसनराव बानकिले आमदार झाले. त्यानंतर 90 साली मध्यंतरी सुद्धा 2-3 वेळा आपल्या छायाताई पडोळ उभ्या होत्या, त्यांना पण यश आलं नाही. बाकीचे मग म्हणजे बीडी अण्णा नंतर काँग्रेसला उतरती काळ आंबेगावमध्ये आले. त्यानंतर बीडी अण्णा काळे आणि दुसऱ्यांदा ज्या वेळेला बीडी अण्णा आमदार झाले त्यावेळेला त्यांना यश आलं नाही. नंतर दुसऱ्यांदा बीडी अण्णा उभे राहिले होते. त्यावेळेला किसनराव बानखेल्यांच्या विरोधात ते पडले. नंतर छायाताईंना तिकीट मिळालं. छायाताईंना यश मिळालं नाही. रामकृष्ण मोरे होते त्यावेळेला खासदार रामकृष्ण मोरे, त्यांनी छायाताईंना तिकीट दिलं. तिथं पण यश आलं नाही. आणि मग ज्यावेळेला 1988 साली दिलीपराव वळसे पाटील तालुक्यात आले. ते पवारसाहेबांचे सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांनी तिथे कामाची माहिती करून घेतली. अण्णांना पण त्यांनी बीडी अण्णांना विचारलं पवारसाहेबांनी की बाबा तिकीट कोणाला द्यायचं. तर अण्णा म्हणले दिलीप वळसे पाटील आपलं उच्च शिक्षित आहे, चांगलं त्यांना पासनाची जाण आहे, तुमच्याबरोबर काम केलेलं आहे, तालुक्याचा विकास होईल म्हणून अण्णांनीच नामदार दिलीपराव वळसे पाटलांची शिफारस करून आपलं 90 साली दिलीपराव पाटलांबरोबर अहोरात्र प्रचार करून साहेबांना एवढी लोकांची माहिती नव्हती. त्यांना बोटाला धरून प्रत्येक आदिवासी भाग असू काय असू प्रत्येक माणसाबरोबर जाऊन पक्षाचा विश्वास गेला होता. त्यांच्या अण्णा प्रास्ताविकमध्ये तेच सांगायचे पहिले का आपल्याला लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे आणि तो विश्वास निर्माण करायचा असेल तर आपण त्यांच्या पुढं काहीतरी ठोस असा कार्यक्रम ठेवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तोच मुद्दा यशस्वी झाला. दिलीपराव वळसे पाटील पहिल्यांदा आमदार झाले 90 सालापासून. तिथून जे पाहिलंच नाही. आम्ही नंतर मग 92 साली जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त झालं. आणि ते नंतर शरद बँकेची निवडणूक लागली. शरद बँकेची निवडणूक लागल्यानंतर आपलं वळसे पाटील साहेबांनीच माझा बँकेचा फॉर्म भरला डायरेक्टर होण्यासाठी. मग मी 5 वर्ष 3 वर्ष तिथं संचालक होते, अध्यक्ष होते, व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. आणि नंतर मग 1 वर्ष चेअरमन म्हणून काम केलं. असं माझा सहकारातला प्रवास सुरू झाला. आणि अण्णांनी शिक्षण क्षेत्रात काय काम केलं? अण्णांनी शिक्षण क्षेत्रात अण्णासाहेब आवटे कॉलेज होतं मंचरला. त्यावेळेला अण्णा आमदार असताना ते ज्यावेळेला कॉलेज सुरू झालं कॉलेजला फंड्स कमी पडत होता म्हणून रेशनवरची साखर मिळायची त्यावेळेला. ती साखरेची सर्वांची विकून त्यासाठी पैसे उभे केले आणि योगदान घेतलं, साखरेचं योगदान करून घेतलं. बाकीचं सुद्धा तालुक्यातलं एकमेव कॉलेज असल्यामुळं त्यांनी त्यांना शिक्षण क्षेत्राची आवड असल्यामुळं त्यांनी त्या अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या उभारणीसाठी सुद्धा खूप असं मोलाचं असं मदत केली. अण्णांचं शरद बँक उभारणीत काय योगदान होतं का? हा होतं ना. ते पण त्या शरद बँकेचे चेअरमन होते सुरुवातीपासून. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील असेल, सीताराम बेंडे असतील किंवा बाकीचे हे सर्व पन्नालाल समदड्या वगैरे मंतरची कंपनी असेल त्यांनी सर्वांनी एकत्रित असं काम केलं का जे शरद पवारांच्या नावाची बँक होती त्यामुळे तिच्या जडणघडणीत त्यांचा प्रत्येकाचा वाटा आहे. त्यानंतर पुढे जाऊन भीमाशंकर कारखाना उभा राहिला. भीमाशंकर कारखाना उभा राहत असताना अण्णांना पहिल्यांदा व्हाईस चेअरमन नंतर चेअरमन पदाची जबाबदारी दिली. तो कारखाना उभारताना अण्णांचं काय योगदान होतं ना? अण्णा सक्रियच असायचे. पक्षाचे अध्यक्ष होते, अध्यक्ष आणि आमदार दिवसभर बरोबरच असायचे प्रत्येक काम करायला. त्यामुळं त्यांचं योगदान डायरेक्ट जरी नसेल पण ते पूर्ण वेळ साहेबांबरोबर असल्यामुळं आणि साहेबही त्यांना सोडित नसल्यामुळं वळसे पाटील साहेब
वळसे पाटील साहेब प्रत्येक गोष्टी त्यांचा सहभाग आहे अण्णांचा. आणि त्यामुळं त्यांचा आहे का नाही, आता जर तो माणूस जर 24 तास जर त्यांच्याबरोबर आहे तर त्यांचा खारीचा वाटा असणारच ना त्याच्यामध्ये. पण अण्णांनी नंतर कारखाना सोडला, नंतर कारखाना सोडला नाही, नंतर आहे ना त्यांना शेवटच्या याच्या टप्प्यामध्ये संचालक पद नाही मिळालं, त्यांना संचालक पद नाही दिलं. शेवटचं काय कारण होतं? काय टेक्निकल अडचण असेल किंवा काय असेल, वय झालं म्हणून दिलं. टेक्निकल अडचण असेल शक्यतो. टेक्निकल कशाला आपण वयाचं कारण काढायचं, टेक्निकल अडचणमुळे त्यांना नाही मिळालं. अण्णांचं निधनानंतर मग राजकारण कसं का तुमचं कुटुंब? नंतर अण्णांनी इथं 89 साली इथं कॉलेजची उभारणी केली. सर्व मुलं मुली आपली मंचरला जायची, मंचरला गैरसोय व्हायची. एसटीतून जाताना याला मुलींची आपलं हेंचाळ व्हायला लागली. त्यामुळं अण्णांनी बाबा निर्णय घेतला का आपण आता आपली इथं संस्था उभारलीच आहे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही संस्था उभारण्यामध्ये कोणाकोणाचं योगदान होतं? आता ते 1954 साली ती संस्था स्थापन झाली. त्याच्यामध्ये आमच्या गावातले खूप असे काही लोक होते. त्याच्यामध्ये वसंतराव सरदार होते, दत्तात्रय काळे पाटील होते, गेनबाबा काळे होते, दत्तबाबा काळे होते, गजानन शेठ काळे होते, भीमाजी शेठ काळे होते, गंगाधर शेठ होनराव होते, सतुजी हरिबा मंडलिक होते, गोविंदबाबा घोडेकर होते, सुदाम शेठ मंडलिक होते, समती शेठ शाह होते, सूर्यकांत शेठ शाह होते. असे खूप असे का आता ज्यांची नावं मला आठवत नाही, पण खूप सर्वांचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, एवढं मात्र आहे. आणि म्हणून सगळ्या एवढ्या लोकांनी एकत्रित येऊन बीडी अण्णा काळेंनी महत्वाचं योगदान दिलं होतं. अजूनही खूप लोक आहे का ज्यांची मला नाव आठवत नाही आता, पण हे जे माझ्या डोळ्यापुढची नाव होती ते मी घेतोय. त्यामुळे प्रत्येकाचा याच्यामध्ये वाटा आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. अण्णांच्या निधनानंतर तुमचं कुटुंब राजकारणापासून दूरच राहिलं? नाही, आमचं अण्णांचं निधन 2006 साली निधन झालं. त्याच्या अगोदर मी बँकेवर 10 वर्ष होतो, कामकाज केलेलं होतं. 2002पर्यंत मी काम केलं. नंतर मी पण 2002 नंतर अण्णा पण कारखान्यावर नव्हते आणि मी पण बँकेवर नव्हतो. त्यानंतर अण्णा गेल्यानंतर तिथं आमच्या शाळेत संचालक मंडळाची जागा रिकामी झाली. तिथं मला काम करायची संधी मिळाली. मग तिथं अण्णा कॉलेजचे चेअरमन होते, त्यांनी मला संचालकही केलं आणि कॉलेजचं चेअरमनही केलं. त्यानंतर मी 11 वर्ष तिथे कॉलेजचं चेअरमन म्हणून काम केले. त्याच्या अगोदर अण्णांनी 17 वर्ष कॉलेजचं चेअरमन म्हणून काम केलं. असे आमच्या घराण्याची जवळजवळ 27 वर्ष कॉलेजचं चेअरमनशिप आमच्या घराकडेच होतं. आणि त्या काळात संस्था चालवायची म्हणजे पैसे लागतात, लोकवर्गण लागते, ती तुम्ही कशी उभी केली होती त्यावेळेस? आमच्याकडे पहिलं आर्ट कॉमर्स फक्त फॅकल्टी होता. ज्यावेळेला मी चेअरमन झालो त्यावेळेला माझ्या डोक्यात चाललं होतं का आपण BSc चालू करायची. पण BSc चालू आता ग्रँटेबल काय आता मंचरला सायन्स असल्यामुळं आपल्याला काय दुसरी काय परवानगी ते चालू काय देणार नव्हते. मग आम्ही BCA चालू केलं. BCA चालू केलं तर इमारती नव्हत्या. हिंदुस्थान पेट्रोलने मला त्यावेळेला 20 लाखाचं फंडिंग केलं. त्यामुळे ती आता CSR मधून 20 लाख दिल्यामुळं तिथं आम्हाला एक 3 मजली बिल्डिंग उभारता आली. त्यामुळे तिथं BCA BSc बाकीचे कोर्सेस आम्हाला चालू करता आले. आणि त्यामुळं कॉलेजकडं थोडासा इन्कम सोर्स चालू झाला. कारण ग्रँटेबल नसलं म्हणजे आहे ते सांगायला, कारण सर्व जे पैसे आपण जे उभारी करतोय पै करूनच वर्गणीच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे चाललंय. तुम्ही उभं केली, पण नंतर तुम्ही संस्थेपासून दूर गेलात? नाही, मी होतो तुम्ही परंतु कारभारात लक्ष नाही दिलं? नाही, नंतर मग सचिव होतो काही दिवस. कॉलेज पुढच्या पिढीकडे सोपवलं गेलं काम? नाही, आम्ही थांबलो. त्यानंतर आता राजकारणात कसं काय? कपिल काळे आता पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. 2006 नंतर बऱ्यापैकी तुमचं कुटुंब पडद्याच्या मागे येऊन काम करत होतं, पडद्यासमोर येत नव्हते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होता. आता आमच्यावर जरी ठपका ठेवत असलं का आम्ही राजकारणात नव्हतो किंवा काय नव्हतो, आम्ही लोकांच्या प्रत्येक आपलं सुखदुःखात होतो. लोक पण आमच्याकडे यायची. आमच्या जे कुटुंबाचं हे होतं लोकांमध्ये जनसंपर्क म्हणा किंवा पगडा म्हणा, लोकांना आज अट्रॅक्शन होतं आमच्या कुटुंब. काही असलं तर आपलं जवळीक होती. पण एवढं आम्ही फोकसमध्ये यायचं काम आमच्या कुटुंबाला नसल्यामुळं बाकीच्यांसारखं आम्ही पुढं
येऊ शकलो नाही आणि तेच आणि लोकांना वाटलं का हे संपलेत, पण आम्ही संपलो नाही. लोकांनी ज्यावेळेला आमच्या ह्या गावाने आमचं पहिल्यांदा आमचे वडील आमदार होताना बीडी काळ्यानं एवढं काय योगदान दिलेलं आहे का घोडेगावातले प्रत्येक माणूस त्यावेळेला कामाला लागला होता. त्यांनी फार आर्थिक मदत असू किंवा सामाजिक मदत असू किंवा सर्वपार प्रत्येक माणूस आमचा पूर्ण तालुक्यात ज्यांचे जिथं नातेवाईक आहेत त्यांच्याकडे जाऊन, कारण तसं त्यावेळेला आमदार निवडून येणं फार अवघड काम होतं. तरी पण प्रचाराची साधनं कमी होती. प्रचाराची साधनं कमी होती. ट्रकवर बसून प्रचार करायला लागायचा. भेळीची पोती त्यावेळेला पहिली आमच्या अण्णांची निवडणूक 16,500 झाली. दुसरी निवडणूक 85,000 झाली. कधी आता एका दिवसाला पैसे पुरत नाही. त्या काळात ती निवडणूक झाली होती आणि ह्या घोडेगाव परिसरातलं खूप मोठं योगदान आहे आणि त्याची उतरही होण्यासाठी आम्ही कायम समाजाबरोबर बांधील राहिलो. आता कपिल काळे पंचायत समितीला इच्छुक होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून, परंतु त्यांना उमेदवारी भेटली नाही. शिवसेनेचा मार्ग तुम्ही तुमच्या कुटुंबाने पत्करला. ही राजकीय घडामोड कशी आहे? आता आम्ही लोकांमध्ये अटॅच होतो आणि वाटत होतं बा आमच्या कपिलला का बा आपण काहीतरी समाजासाठी करावा. लोकांचा ओघ आपल्याकडे आहे. लोकांचे प्रश्न आपण थोडेफार सोडत असतो आणि मग आता आपण जर याच्यात पडलो, आता इतके दिवस चालू, शेवटी आमचं आर्थिक परिस्थिती एवढी चांगली होती कुटुंबाची. आम्ही पहिले आमची आर्थिक परिस्थिती सुधारायचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबाचा स्वभाव सरळ मार्गी असल्यामुळं आम्हाला कष्ट करून जेवढं कमावता येईल तेवढं आम्ही कमावलं. आणि आता ते आडमार्गाने पैसे नाही कमावता आले. आता त्याच्याबाबत मला बोलायचं नाही. मला आडमार्गाचं बोलायचं नाही, कारण आमच्या कुटुंबाला तशी संस्कृतीच नाही. आम्ही आमच्या कष्टाने आम्ही जेवढं आणि आम्हाला वाटलं का आता आपण खाऊन पिऊन सुखी आहे. आता आपण जरा बाहेर पडलो तरी आपण आपला उदरनिर्वाह चालू शकतो. म्हणून कपिल पण आता कपिलकडं पण काही नव्हतं. कपिलने ज्यावेळेला कार्यालय चालू केलं त्यांना पण वाटलं बाबा त्याचे वडील शेती करत होते. ते पण शरद बँकेवर 5 वर्ष काम केले. त्यांनी 7 वर्ष काम केले त्याच्या वडिलांनी पण, दिलीप काळेंनी. त्यामुळे आम्हाला वाटलं बाबा आता आपण लोकांसाठी आर्थिक थोडं आपला धंदा पाहून आपण लोकांसाठी काही करू शकतो का, जेणेकरून आपल्याला लोकांपुढं हात पसरायची गरज वाटणार नाही आणि जे काही काम करणार आम्ही ते अगदी शुद्ध भावनेने करणार समाजासाठी. आता पुढं तुमच्या माजी सभापती पुढे त्यांच्या विरोधात कपिल काळे उभे राहत आहेत. तुम्ही एकत्रितच काम केलेलं आहे सगळ्यांनी. आता ही लढत करताना काही थोडी भावनिक गुंता होतो का थोडाफार? काही भावनिक काय तसं आता शेवटी राजकारण आहे. शेवटी त्यांना पण संधी पाहिली होती. त्यांनी पण भरपूर दिवस काम केले. त्यांनी पण पंचायत समिती सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी पण थांबायला पाहिलं होतं, पण आता त्यामुळे आता ते थांबू शकले नाही. वाटतं बाबा एखाद्याला का आपल्याला कायमच आपल्याकडे सत्ता असावा. पण आता ठीक आहे, कपिलने जरी इच्छा व्यक्त केली तरी तो नवीन होता आणि तो नवीन होता म्हणून त्याला डावलणं ते पण चुकीचं आहे ना. एखादा माणूस ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला तो संधीचं सोनं करतो आणि शेवटी हा तरुण आहे, शिकलेला आहे, धडपड आहे, त्याच्याकडे तरुणांचा संचय आहे. कुठेहीला आपला अर्धा रात्रीला फोन केला तरी तो लोकांसाठी धावून जातो आणि मग त्यांनी काही इच्छा नाही हे करावं. फक्त तुम्हाला कायमस्वरूपी पाहिजे म्हणून ते कसं शक्य आहे ना. आणि त्याने जी भूमिका घेतली, आता शेवटी त्याचा चुलता म्हणून मला पण त्याला कुटुंबाचा एक ही चिंतक म्हणून मला पण त्याच्या पाठीमागं जायची वेळ आलेली आहे. आपलं वळसे पाटील साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे, आदरणीय शिवाजीराव दादाबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्यांना विचारूनच आम्ही निर्णय घेतला. त्यांना काय आम्ही एकदम असं टोकाचं पाऊल त्यांना सांगितलं आम्ही चाललोय. त्यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर दादांबरोबर आम्ही चर्चा केली. शिवाजीराव दादांबरोबर माझी खासदारांवर चर्चा केली. आता शिवसेना परिवारात उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय तुम्हाला, अशी चर्चा आहे. कसा प्रतिसाद आहे शिवसैनिकांचा, शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांचा? शिवसेनेचा एक आता कायमचा त्यांचा पण एक मतदार कायमचा असा राखीव आहे. आम्ही पण बघत होतो इतक्या दिवस का हा शिवसेनेचा मतदार एवढा कट्टर असतो का तो कधीच पक्षाला सोडून जात नाही. कोणताही उमेदवार असू
त्याचे भेद असू मतभेद असू, उमेदवार नाव का एकदा पक्षाने उमेदवारी दिली का त्याचं तनमन धनाने काम करायचं, जीव तोडून काम करायचं, हे शिवसैनिकचं काम आहे. म्हणून आम्हाला तो एक प्लस पॉईंट वाटला. प्रेम देतात का शिवसैनिक? प्रेम देतात ना, प्रेम देतात. गावागावात फिरताय तुम्ही, कसा प्रतिसाद भेटतो? चांगला शिवसैनिक चांगलाच असतो. शिवाय आमचे काय जुने सहकारी आहे राष्ट्रवादीचे, ते पण आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात. पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कपिल काळेंच्या मागे उभी आहे का? आणि तुम्ही जेव्हा फिरताय तेव्हा ते तुम्हाला सहकार्य करतायत का? बरोबर आहे, त्या आम्हाला पूर्ण सपोर्ट करतात. त्यामुळं विजयाची खात्री किती वाटते तुम्हाला? विजयाची खात्री 100% आहे आम्हाला. 101% विजयाची खात्री आहे आम्हाला. वरती जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत देवीदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्णा दरेकर, त्यांना कसा प्रतिसाद आहे? त्यांना तर खूप चांगला प्रतिसाद आहे. देवीदास दरेकरांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून खूप चांगलं असं काम केलेलं आहे. सातगाव पठार वगैरे त्यांनी खूप चांगलं काम केलं. प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी संपर्क साधलेला आहे. आता ते जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहे, त्यांच्या मिसेस सुवर्णाताई दरेकर ह्या पण चांगल्या जवळजवळ दरेकरांबरोबर त्यांच्या पहिलं इलेक्शन पण असल्यामुळं त्यांना पण मतदारसंघ चांगला माहिती, लोकांची अडीअडचणी माहिती, त्यामुळे हे त्यांचं सेटअप चांगलं आहे. दोन्ही उमेदवार निवडून येतील? दोन्ही उमेदवार 101% निवडून येतील ही मला खात्री आहे. हे होते जयसिंग काळे. त्यांना घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुवर्णा देवीदास दरेकर आणि त्यांचे पुतणे कपिल काळे हे निवडून येतील याच्याबद्दल खात्री वाटते. आणि पाहूया येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मांडलेल्या मनोगतामधून घोडेगावकर काय बोध घेत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत या उमेदवारांना कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.